साहेब, माझी मागणी चुकीची आहे का हो? जर माझ्या देशाला संविधान मान्य असेल तर या देशातला प्रत्येक तरुण, या देशातला प्रत्येक राज्यकर्ते मला पाठिंबा देतील. अहो, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधी साहेब संविधान दाखवतात, संविधान. जर त्यांना संविधान मान्य असेल तर ते राहुल गांधी साहेब अभिलाल देवरेच्या स्टेजवरती येऊन अभिलाल देवरेला पाठिंबा देतील. उद्धव ठाकरेला संविधान मान्य असेल, संजय राऊतला संविधान मान्य असेल, अजितदादा पवारला संविधान मान्य असेल, एकनाथ शिंदेला, देवेंद्र फडणवीसला संविधान मान्य असेल, शरद पवार साहेबांना, सुप्रिया सुळेताईंना जर संविधान मान्य असेल तर त्या अभिलाल दादा देवरे यांना संविधानाच्या लढाईमध्ये साथ देतील. साहेब, एवढंच काय, आपल्या देशाचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं संविधान टिकावं असं प्रकाश आंबेडकर साहेबांना वाटत असेल तर अभिलाल देवरेला साथ देतील. ही लढाई माझ्या तरुण पिढीची आहे. ही लढाई संविधानाची आहे. मी कोणाकडे भीक मागणार नाही आणि कोणाचा पाठिंबा मागणार नाही. ज्यांना संविधान मान्य आहे मी त्यांच्याकडे भीक मागतोय आणि त्यांचाच पाठिंबा मागतोय. अन्यथा या देशाला दाखवून देऊ शकतो सूत्रपणा पुण्यनगरीमध्ये जन्म घेणारा अभिलाल या जगामध्ये संविधान मान्य नाही अशा लोकांचा संदेश संपूर्ण जगाला दाखवतोय. साहेब, जर या राज्यकर्त्यांना संविधान मान्य नसेल तर संपूर्ण जगातील लोक त्यांना प्रश्न विचारतील. तुमच्या देशातला तरुण 6 दिवसापासून बिना अन्न पाणीचा झोपलाय. 3.5 कोटी तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी, 10 लाख तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी, 1,34,000 तरुणांना परमानंट नोकरी मिळावी याच्यासाठी दिलेला शब्द पूर्ण करा. अन्यथा या जगाला मी दाखवून देऊ शकतो की भारतीय राज्यघटना या भारत देशाचे तरुण, या भारत देशाच्या लोकांना राज्य करताना मान्य नाही. अहो साहेब, आज सरकार भाजपचं आहे, उद्या काँग्रेसचं येईल. मला म्हणायचं असं, यांना संविधान जर मान्य असेल तर या लोकांनी मला पाठिंबा द्यावं. अन्यथा आज भाजपच्या पुढे आपण विनंती करतोय, उद्या काँग्रेसच्या पुढे आपल्याला विनंती करावी लागेल. या दोघं लोक एक समान, एका नाण्याचे 2 बाजू आहेत. तो छापा आला काय, काटा आला काय, सत्ता त्यांच्या हातात आहे. माझ्या तरुण पिढीचं भविष्य काय, माझ्या भारतीय राज्यघटनेचं काय, संविधानाचं काय, पहिले याचं उत्तर देते. मी अशा लोकांकडे भीक मागणार नाही ज्या लोकांना संविधान मान्य नाही. मी अशा लोकांकडे भीक मागतोय ज्यांना संविधान मान्य आहे आणि जगाला यांना उत्तर द्यायचं आहे. साहेब, जगाला उत्तर विचारणार आहे. आम्ही कायद्याने मागतोय ना, 12वी आणि पदवीधर तरुणांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन यांनी वसती शाळेमध्ये होते तर त्यांना झेडपीत रूपांतर केलं. साहेब, मी स्वतः येतात 3रीचा वर्ग सांभाळला आहे जिल्हा परिषद शाळेत. आणि 1947च्या कायद्यामध्ये कामगार कायदा मला लागू होता. साहेब, मी 334 दिवस काम रेग्युलर केलंय. कॅटलॉग वरती माझं नाव आहे आणि कॅटलॉग असा म्हणतो मी इयत्ता 3रीचा वर्ग सांभाळलाय. साहेब, मुख्याध्यापकांचं नाव आणि माझं नाव एका कॅटलॉग वरती आहे. मुख्याध्यापकांचा वर्ग मी सांभाळला. साहेब, माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहेत आणि मुख्याध्यापकांचा सही शिक्का की अभिलाल देवरे वर्ग सांभाळलं. साहेब, 10,000 रुपये मानधन मला यांनी स्टेट बँकेमध्ये टाकलाय. साहेब, मी काम केलं म्हणून माझे प्रत्येक दिवसाला यांनी सिग्नेचर घेतले आहे, मला पगार दिलेला आहे. अहो साहेब, या लोकांना जर संविधान मान्य असेल तर एक लोक मला न्याय देतील. यांना संविधान मान्य नसेल तर मी इथं जीव सोडेल पण मी इथून वाचणार नाही. जर